झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगावातल्या केळी पीक उत्पादकावर निसर्गानं अवकृपा दाखवल्यानं डोंगरच कोसळलाय। त्यातच कोट्यवधी रुपयांचं नुकसान आणि विम्याबाबत सरकारकडून कुशेष्टा झाली आहे। त्यामुळे आता तरी विम्याचे निकष बदला अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। केळी पीक ही जळगावची ओळख। मात्र 2006 सालापासून जणू काही केळी पिकाला नजरच लागली आहे। वादळी वारा आणि गारपीट अशा नैसर्गिक संकटाचा सामना केळी पिकाला करावा लागतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केळी पिकाला गेल्या वर्षभरापासून विम्याचं संरक्षण देण्यात आलंय। मात्र गारपिटीमुळे 120 कोटींचं नुकसान होऊनही केळी उत्पादकांना या विम्याचा फायदा होणार नाही, कारण गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानाचा समावेश या विम्यात करण्यात आलेला नाही। यंदाही गारपिटीमुळे केळी उत्पादकांचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामेही करण्यात आलेत। त्यामुळे आता विम्याचे निकष बदलण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते। शेतकरी आज रावेर तालुक्याचा 5 वर्ष सुद्धा उभा राहू शकत नाही। त्याच आशेवर त्यांनी विमा काढला होता, पण विमा कंपन्यांकडची फसवणूक करण्यासाठी शासनाने या जाचकाठी रद्द करून 12 महिने केळीला पीक विमा योजना कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी विम्याच्या अटीत सुधार करण्यात यावा। विम्याचाही पूर्णपणे लाभ या शेतकऱ्यांना होईल की नाही होईल याबद्दल शंका आहे। पण विमा योजनेच्या संदर्भामध्ये सुधारित विमा योजना लागू केली पाहिजे। वादळ, गारपीट, ऊन आणि थंडी या संदर्भामधला पूर्णपणे समावेश त्याच्यामध्ये असला पाहिजे। गारपिटीसह वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भातही विम्याच्या जाचकाठी आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुधारित पीक विम्याचा प्रस्ताव सरकारकडे दिल्याची माहिती कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे। ताशी 40च्या वेगापेक्षा जास्त वारे असतील मार्च पासून, तर त्याचाही आपण समावेश केलेला आहे। परंतु गारपीट आणि वादळ किंवा जास्त तापमान याचा समावेश त्यामध्ये नाही, आणि म्हणून शेतकऱ्यांनी त्या संदर्भातली मागणी केलेली आहे। निसर्गाने हिरावलं आणि विम्यानं फसवलं अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे। त्यामुळे एवढं नुकसान झाल्यानंतर ही दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न जळगावातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय। झी 24 तास साठी विकास भदाने, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।